नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। एबीपी माझाची महाभारत यात्रा पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आलेली आहे। आज महात्मा फुलेंची जयंती आहे। याच पुण्यातल्या भिडेवाड्यामधून महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला। त्यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। पुणे हे विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि या पुण्यामध्ये अटीतटीची लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण का महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर ज्यांनी कसब्यामध्ये चमत्कार घडवून दाखवला ते लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत। दुसरीकडे भाजपनं पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना खासदारकीचं तिकीट दिलेलं आहे। तर तिसरीकडे वंचितकडून वसंत मोरे जे मनसेचे फारब्रँड नेते, पुण्यातले मनसेचे फारब्रँड नेते म्हणून ओळखले जायचे, त्या वसंत मोरे यांना वंचितनं उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये तिरंगी लढत होतीये। अर्थात पुणे वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। पुणे लोकसभा मतदारसंघ वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। पुणेकरांचे किस्से अवघ्या महाराष्ट्रभरामध्ये चवीचवीने सांगितले जातात, ऐकले जातात आणि त्या पुणेकरांचा कौल नेमका काय, त्या पुणेकरांच्या मनात नेमकं काय, त्या पुणेकरांच्या मनातला उमेदवार नेमका कोण, या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। माझ्यासोबत आहेत स्वतः रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, भाजपचे नेते आहेत, वसंत मोरे जे वंचितकडून उभे राहिलेले आहेत, तर दिलीप मोहिते पाटील सुद्धा आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला प्रश्न भाजपला हा आहे की 17 लोकसभा निवडणुका झाल्या, त्यातल्या 10 मध्ये काँग्रेसला यश मिळालं आणि 4च वेळा भाजपला यश मिळालं होतं। यावेळी विजयाची खात्री किती? निश्चितपणे जर का मतांचा टक्का आपण सातत्याने बघितला या पुणे शहरातला, तर अनिल शिरोळेंची लोकसभा, त्यानंतरच्या विधानसभा, महापालिका, पुन्हा लोकसभा, पुन्हा विधानसभा, असा मतांचा टक्का भारतीय जनता पार्टीचा हा चढत्या क्रमानेच राहिलाय। जय पराजय होतात निवडणुकीत, परंतु तो जो फॉर्म आणि क्लास ह्यामधला जो फरक आहे तो क्लास भारतीय जनता पार्टीने आपला मेंटेन ठेवलाय आणि यावर्षी सुद्धा या निवडणुकीत एकदम चांगल्या मताधिक्यानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येणार आहे। त्याचं कारण मोदींसारखा एक खंबीर नेता या देशाला, मोदींच्या पुण्यावर नाही स्वतःच्या पुण्यावर निवडून येईल का? निश्चितपणे मोदीच आमचे आदर्श आहेत आणि त्या मोदींच्या आदर्शामुळेच पुणे शहरात जे काही विकासाची कामं झाली आहेत, आपण जर का चांदणी चौकातला प्रोजेक्ट बघितला, नदी सुधारचा प्रोजेक्ट बघितला, नदी रिव्हरफ्रंटचा प्रोजेक्ट बघितला, असे अनेक प्रोजेक्ट, मेट्रो आता पुण्यात नदी सुधार प्रकल्पावरून अनेक वादही झाले। मी रवींद्र धंगेकरांकडे येते। कसब्यामध्ये चमत्कार करून दाखवला, 30 वर्षांचा भाजपचा गड स्वतःकडे खेचून घेतलात, त्या भरवशावर, त्या विश्वासावर आता खासदारकीही मिळेल का? पुणेकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे नाहीयेत, हे चित्र आपण विधानसभेत बघितलेलं आहे आणि त्यांनी 10 वर्षामध्ये जे काय कारभार केला हे पुणेकरांना माहिती। एका विधानसभेवर कसा अंदाज द्याल? 4 विधानसभांमध्ये तर भाजपचेच उमेदवार आहे। तिकडे सुरुवात झाली आता तुम्हाला दिसेल हळूहळू। ठीक आहे, मला सांगा की कसब्यामधला विधानसभा मतदारसंघ जिंकणं आणि अख्खी लोकसभा जिंकणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। काय स्ट्रॅटेजी आहे धंगेकरांची? वारं बदलत चाललंय, मोदींवरचा विश्वास कमी झालाय, हा तुम्हाला चित्र थोड्या दिवसात दिसेल। अच्छा, कसब्यातल्या विजयामुळे धंगेकरांना पुन्हा संधी दिली का? नाही, कार्यकर्ता म्हणून संधी दिली, एक लोकनेता म्हणून संधी दिली, नेत्याला संधी नाही दिली, लोकनेत्याला संधी दिली। मी वंचितकडे येईन। नुकतंच वंचितमध्ये तुम्ही प्रवेश केलात, त्याच्या आधी तुम्ही शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती। वेगवेगळी दारं ठोठावत होतात का? प्रत्येकाकडे जाऊन आलो, परंतु प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला काहीतरी राजकीय वास आला। परंतु ज्यावेळेस मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे गेलो, विकासाचा महामेरू मी त्यांच्याकडे पाहिलेला आहे आणि मला वाटतं की 15 वर्ष मी ज्या पद्धतीने कात्रज परिसरामध्ये कात्रज पॅटर्न राबवलाय, त्या पद्धतीने मी विकासाचा पॅटर्न हा संपूर्ण पुणे शहरात राबवू शकतो। आज आपण खालच्या बाजूला चित्र पाहिलं, आम्ही वरती उभं राहिल्यानंतर सुद्धा आम्हाला कळत नाही की कोण कुठल्या पक्षामध्ये आहे। त्यामुळे पुणेकर या सगळ्या चित्राला वैतागलेले आहेत आणि यावर्षी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे संपूर्ण पुणे कोणकोणत्या पक्षात आहे म्हणताना तुम्ही सुद्धा पक्ष बदल केलाच आहे की? पक्ष बदल केला मी 100% पक्ष बदल केला, पण ह्यांच्या चिखलातला एक भाग झालो नाही। मी यांच्या चिखलामध्ये मी उतरलो नाही, मी वंचितमध्ये गेलो, परंतु इथं
रात्री अपरात्री वॉशिंग मशीन फिरती पुण्यामध्ये आणि या वॉशिंग मशीन पासून मी सुद्धा वाचलो. मला सुद्धा वॉशिंग मशीन मध्ये बोलवणं आलं होतं, परंतु मी वॉशिंग अच्छा, राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा देणं तुम्हाला पटलेलं नाहीये असं दिसतंय आणि राज ठाकरे तशी भूमिका घेऊ शकतात, इकडे संधी मिळू शकत नाही म्हणून आधीच बाहेर पडलात. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अगदी पूर्वीपासून चालू होत्या आणि मला वाटतं ज्या दिवशी मी 12 तारखेला हा पक्ष सोडला, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला, त्या दिवसापासून मी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून या पुणे शहरामध्ये विकासाच्या मार्गावरती चाललोय, ना की कुठल्या फोडाफोडीच्या ना कुठल्या भांडणदंड्याच्या. मला फक्त माझ्या शहराचा विकास बघायचा आहे आणि जो विकास आता पूर्णपणे खुंटलाय. 100 नगरसेवकांची सत्ता असणारी भारतीय जनता पार्टी आज सुद्धा 6 आमदार, 100 नगरसेवक, 3 खासदार या पुणे शहरामध्ये असताना आज सुद्धा मोदींच्या नावावरती मतदान मागितले जाते. अच्छा, पुण्याचा विकास काहीही केलेला नाही भाजपनं असं वसंत मोरेंचं म्हणणं आहे. ज्यांनी डोळ्याला पट्टीच बांधली असेल आणि एखाद्या वेगळ्याच दिशेने जर का न्यायचं असेल, कोणी ठरवलंच असेल तर त्याला काही करू शकत, पण लोक उघड्या डोळ्यांनी बघतात विकास. अच्छा, महापौर असताना मुरलीधर मोहोळांनी जे काम केलं पुण्यामध्ये, कोरोनाच्या काळात जे काम केलं त्याची पुण्याही त्यांच्या कामाला येईल असं वाटतं. निश्चितपणे ज्यावेळेस संपूर्ण कोरोनामध्ये सामान्य नागरिक भयभीत होता, तेव्हा महापौर म्हणून त्यांनी रस्त्यावरून लढाई केली, घराघरात पोहोचले, हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि हे सगळं करत असताना लोकांना याची जाणीव असते. लोकांना त्याची जाणीव लोक ठेवतात आणि राजकीय कार्यकर्त्यांची जाणीव तर निश्चितपणे जर का नाही ठेवली लोकांनी तर कोण चांगलं काम करायला धजावणार. अच्छा, रवींद्र धंगेकरांसाठी इकडे प्रियंका गांधी, राहुल गांधी स्वतः येणार आहेत प्रचाराला असं कळतंय. फरक पडेल त्याने? निश्चित जिथं जिथं राहुलजी गेले तिथं तिथं भारतीय जनता पार्टीचा विजयच झालाय. आम्ही स्वागत करू त्यांचं. हाच मुद्दा घेऊन धंगेकरांकडे त्यांचं असं म्हणणं आहे की जिकडे जिकडे राहुल गांधी गेले तिकडे तिकडे भाजपला फायदा झाला. तुमच्या प्रचारासाठी 2 जण इकडे येत आहेत असं कळलंय, काय वाटतंय? आता जिथं जिथं मोदी जातील तिथं भाजपचा पराभव होईल. अच्छा, मी पुणे मतदारसंघाला लागूनच असलेल्या शिरूर मतदारसंघाचा सुद्धा कौल आपण जाणून घेऊया. दिलीप मोहिते पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. आढळरावांना तिकीट दिलंय अजित पवारांनी, तुम्ही बंडाचा झेंडा उगारला होता, आता शांत झालात. काय शिरूरचा कौल काय दिसतोय? अमोल कोल्हे जिंकून येणार की आढळराव पाटील? काय लोकांचा कौल फार वेगळा आहे? आमच्या 3 पक्षाची आघाडी आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष यांचंच वर्चस्व आहे आणि आता शिवसेना आमच्या साथीला आहे. त्यामुळे 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आढळराव त्या ठिकाणी निवडून येतील. एक इंटरेस्टिंग गोष्ट या मतदारसंघातली अशी आहे की जे 3 महत्वाचे उमेदवार आहेत ते 3ही पैलवान आहेत. मला तिघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की कुस्तीतला कोणता डाव आपल्या विरोधी उमेदवाराविरोधात वापरणार? मला वाटतं की मी या ठिकाणी डाव जो टाकलाय, माझ्या डावाने सगळेच आज विचलित झालेले आहेत पुण्यामध्ये. नाही, कोणता डाव? नाव काय त्या डावाचं? कुस्तीतला कोणता पर्टिक्युलर डाव वापरणार तुमच्या परस्पर विरोधी 2 उमेदवारांविरोधात? मी यांना डाक लावून चितपट करणार आहे. काय असतो तो डाव? तो मैदानात कळतो. ते धंगेकरांना विचारेन. कुस्तीचा आखाडा, राजकारणाचा आखाडा दोन्ही आता एकत्र येत आहेत पुण्याच्या निमित्तानं. आपल्या विरोधी उमेदवारांविरोधात कोणता डाव टाकणार? लोकशाही वेगळे आणि कुस्तीचं क्षेत्र वेगळं. कुस्तीचं क्षेत्र एका बाजूला आणि लोकशाहीमध्ये जनमताचा आधार घ्यावा लागतो आणि जनमताचा नम्रपणे आम्ही आधार घेणार नाही, जनमत वगैरे या गोष्टी पलीकडे, पण पडद्या पलीकडचं राजकारण सुद्धा एक असतं ना, तिकडे डावपेच खेळावेच लागतात. नाही, ते डावपेच हळूहळू दिसतील ना, आता सांगावं लागत नाही राजकारणातले डावपेच. अच्छा, राजकीय चर्चा झाल्यात, जनतेकडे येईन. कार्यकर्त्यांना विनंती आहे, घोषणाबाजी नकोय. जो घोषणाबाजी करेल त्याच्याकडे येणार नाही. मला लोकांचे प्रश्न हवेत आणि मला त्यावर चर्चा करायची. 2017 पासून जवळजवळ 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते. 5-6 वर्ष सतत सलग सत्ता होती. माननीय मुरलीधर मोहोळ जे महापौर होते 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष स्थायी समिती अध्यक्ष होते. त्या काळात सुद्धा पुणे शहरामध्ये काही विकास झाला नाहीये. आज तुम्ही पुणे शहराचा ग्रामीण भाग बघितला, वाघोली असू देत, इकडे वडगाव शेरी असू देत, या बाजूला नरे आंबेगाव असू देत, तिथं सुद्धा आज पाण्याचा दुर्भिक्ष आहे. तिथं सुद्धा आज पाणी टँकरनी पाणी पुरवठा होतो. समान पाणी पुरवठा ही योजना अक्षरशः असफल झालेली आहे. 2014 पासून ते 2024 पर्यंत जर आपण बघितलं तर जे सरकार होतं त्याच्या अगोदर. अच्छा, विकास झालेला नाही, पाणी प्रश्न महत्वाचा आहे असं सांगितलं जातं.
भाजप सातत्याने बोलते की काँग्रेसनी 60 वर्षात काय केले, रस्ते कुणी केले, शाळा कुणी काढल्या, हॉस्पिटल कुणी केले, हा माझा भाजपला. सुरेश कलमाडी 2 वेळा इकडे खासदार होते, काय केलं त्यांनी? रस्ते केले, पुण्याचा विकास केला, रस्ते अरुंद आहेत अजूनही पुण्यात. केलेत ना आयोजन, त्याबरोबर प्रत्येक वस्ती भागात विकास केलेला आहे. पुणे शहरामध्ये आयटी हब जो आणला तो शरद पवार आणि कलमाडींनी आणलाय. पुणे शहराला जे स्टेडियम आहे बालेवाडी हे माननीय कलमाडी साहेबांनी आणले. पुणे शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं एअरपोर्ट हे कलमाडीच्या काळात झालेलं आहे. गेले 10 वर्ष ह्यांचे खासदार आहेत, ह्यांनी कोणतं नवीन प्रपोजल आणलंय ते काय विचारावा. आणि जे आता उमेदवार आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, ते गेले 3 टर्म कोथरूड सारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक होते. नंतर अच्छा, भाजपनं पोटनिवडणूक का नाही घेतली, काय वाटतं? इथे पोटनिवडणूक का नाही झाली? एक मिनिट, यांनी ही भारतीय जनता पार्टी आता सर्वेवर चालू. ठीक आहे, मी हाच मुद्दा घेऊन भाजपच्या लोकांकडे जाते. मी येणार. मला भाजपच्या लोकांना विचारायचंय, पोटनिवडणूक का नाही झाली? त्यांचं असं म्हणणं आहे की पराभवाची भीती होती म्हणून पोटनिवडणूक झाली. असा पराभव कुठेही आम्हाला भीती वाटत नव्हती. आता त्यांना उमेदवार सापडत नव्हता म्हणून उमेदवार आयात करून एकतर उमेदवारी दिली. बरं, आता ते जे कोणी आयात केलं उमेदवार? एक मिनिट, काँग्रेसनी सुद्धा आता ते जे बोलतायत, काल त्यांच्या संपर्क प्रमुखांनी एक पत्रक जाहीर केलं, एक प्रेसला बाईट दिली की शिवसेनेनी काँग्रेसचा प्रचार करू नये. मग नक्की हे कोणाच्या बाजूने बोलतायत? त्यांनी आता सांगितलं की निवडणूक का नाही घेतली. यांना राजकारणामध्ये काम करत असताना कार्यकर्त्याला हे माहित असलं. अच्छा, त्यांचं असं म्हणणं आहे की मुरली अण्णा किंवा इथले जे काही खासदार होते भाजपचे, याच्या आधी गिरीश बापट होते, काही विकास कामं केली नाही. आता मुरली अण्णा महापौर असताना त्यांनी काही विकास कामं केली नाहीत असं त्यांचं म्हणणं. हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं मुरली अण्णापासून सुरुवात करतो. कोरोनाच्या काळामध्ये यांचे मुख्यमंत्री घरामध्ये बसून होते आणि मुरली अण्णा 18 तास काम करत होता. आणि कामं झाली ती 2.5 वर्षातच झाली. मुरली अण्णा फक्त 2.5 वर्ष महापौर असून त्यांनी एवढी विकासाची कामं केली. मला सांगायचंय 5 वर्ष जर ते खासदार झाले, घोषणाबाजी सुरू झाली तर मी परत वर जाईन. घोषणाबाजी नको. 5 वर्षात जर ते खासदारकी मिळाली त्यांना, तर किती विकास होईल पुण्याचा हे आपणच लक्ष द्यायला पाहिजे. कारण 2.5 वर्षात खऱ्या अर्थाने विकासाची कामं झाली. मी गिनू शकते, एक मोठी यादी त्या ठिकाणी सांगा. 2 विकास कामं सांगा. 24/7 पाणीची योजना झाली, त्यानंतर अटल बिहारी पाण्याचा प्रश्न अजूनही आहे. आणि त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी सारखं मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी अण्णांनी आणलं. करोनासारख्या काळामध्ये आज करोनासारख्या काळामध्ये अख्ख्या पुण्याला त्यांनी जपलं. हा खूप मोठी गोष्ट आहे. बीआरटी मध्ये बीआरटी सबसेल फेल ठरल्यानंतर सांगतो ऐका, 24/7च्या पाण्याचं टाक्यांचं काम चालू आहे. प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या लेवलला पाणी टाकलं. एक मिनिट 10 वर्ष भाजप नको ते जुमले सांगून राज्यात सत्तेत आली आणि सत्तेत आल्यानंतर ना प्रत्येक वेळेस सांगितलं की हा एक जुमला होता. प्रज्ञा, ही देशाची इलेक्शन आहे. यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्या देशाचा विकास कोण करणार आणि देश आपला कुणाच्या हातनं पुढे जाणार आहे. मी विरोधी पक्षाच्या मंडळींना विचारतो की आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? त्यांनी सांगितलं तर आम्ही सर्वजण यांची माफी मागून या ठिकाणी निघायला तयार आहे. अशा पद्धतीने सिंचनाची ओळख कोणी करून दिली? 70,000 कोटीची. त्याच्यावर काय म्हणते? ज्यासारखं सिंचनचा बोलतात, त्या धरणातलं पाणी पिऊन दमले आणि आरोप करताना लाज नाही वाटली. अरे, जर आरोप झाला तर त्या आरोपाला समोर गेलो आणि क्लीन चिट घेऊन आज उभे आहोत. त्या धरणातलं पाणी सिंचनातलं पिऊ नकोस, एवढा जर त्रास असेल तर. प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड महिलांच्यावर अत्याचार. कोरोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ऑडिटची मागणी करणाऱ्या किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेची मागणी का करत नाही? कारण भ्रष्टाचार हा फक्त बीजेपीचा. मावळ म्हणले जिथे भ्रष्टाचार झालाय तिथं. माझं असं म्हणणं आहे लोकांच्या एकमेकांवर आरोप करू नका. लोकांचे प्रश्न मांडायचे असतील तर मी थांबते. पुण्यामध्ये गुंडगिरीचं एक सांस्कृतिक शहर होतं, आज त्याची गुंडगिरीचं शहर अशी ओळख झालेली आहे. मुद्दे कळलेत. मी आता पुन्हा एकदा वरती नाही. कोण घाबरलं? या बोला. या नाही बोला. आता तुम्ही बोला. या पुण्यामध्ये आपण पाहतो सर्व पक्षाचे लोक हे जातीचं आणि धर्माचं राजकारण करत आहे. पुण्याची जर ओळख दाखवायची म्हटलं तर इथं पुण्यामध्ये
वाहतुकीचा प्रश्न आहे. आणि शाळांचा जर आता मुद्दा घेतला तर शाळा ह्या सगळ्या खाजगीकरण होत चाललेलं आहे. सगळ्या मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने या पुण्याचा विकास जे आम्ही आता हे नेते दिलेले आहेत, आज जे वसंततात्या मोरे यांना जी आम्ही उमेदवारी दिलेली आहे, तर खऱ्या अर्थाने आता पुण्याचा विकास तुम्हाला झालेला दिसेल. आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीये कुठलेही. पुण्यातल्या लोकांचे प्रश्न फार महत्वाचे आहेत. एकतर पुण्याचं विस्तारीकरण आणि त्या मानानं होणारा पुण्याचा विकास यांचं प्रपोर्शन बघितलं तर ते एकास एक पूरक नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे वाढत जाणारी कोयता गँगची दहशत, सातत्यानं समोर येणारी गुंडगिरी. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथली नशेखोरी. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुणे हे तरुणांचं शहर म्हणून ओळखलं जातं, पण इथली तरुणाई नेमकी कोणत्या दिशेनं जातीये हाही एक महत्वाचा प्रश्न इकडे उपस्थित होतो. मला तुमच्या सगळ्यांकडे यायचंय, कारण का पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो सगळ्यात महत्वाचा बातम्या देताना सातत्यानं समोर येतो, नवले पुलावरचे अपघात. त्यावर खासदार म्हणून तुम्ही काय काम करणार? संधी मला पहिली मिळणारच आहे. त्यामुळं पुण्याची गुन्हेगारी हा विषय मी विधानसभेमध्ये गेल्यापासून सातत्यानं रस्त्यावरून मांडतोय. आज पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिकतात, पुण्यातली सोडून बाहेरची. आणि याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणलं की नशेखोरी, आज अंमली पदार्थाच्या व्यसनामध्ये सगळे तरुण दंग होत चाललेत. ह्याच्यामध्ये पोलीस खातं कमी पडतंय. आगामी काळात पुढच्या 5 वर्षात काय करणार? याची सुरुवात निश्चितपणे आता जे नवीन पुणे शहराला सीपी मिळालेत आणि त्यांनी आल्याबरोबर जो धडाकेबाज एक कारवाई अंमली पदार्थांच्या विरुद्ध पूर्ण चालवली आणि त्याची कंटिन्यू फार मोठी चेन त्यांनी उघडकीस आणली, इंटरनॅशनल चेन उघडकीस आणली. खालपर्यंतचे त्याचे जे पेडलर होते तिथपर्यंत पोलीस पोहोचलेत. त्याच्याशिवाय गुन्हेगारांना एक मोठा वचक या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गृहमंत्रीपद असताना एक मोठा वचक आता इथं तयार झालाय. पण दुर्दैवानं नाही सर, परिस्थिती अशी आहे की दुर्दैवानं आठवड्यातून एकदा आम्हाला कोयता गँगची बातमी पुण्यातून द्यावी लागते. जवळपास 150हून अधिक मोके या शहरात गुन्हेगारांना लागलेत. कायद्याने जे काही करता येईल ते सर्वस्व टोकाचं जाऊन पोलीस आणि गृहमंत्री भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी करतायत. जे कोण असे वाईट वागतील त्यांना शरद मोहोळवर दिवसाढवळ्या गोळीबार होतो. नाही, आता शरद मोहोळ काय होतं, कोणी मारलं, कसं मारलं, इंटरनल जे काय त्यातला टोळी युद्धाचा तो भाग आहे. तो काय कोणी पण पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई केली, गुंडांना अटक केली आहे. परंतु पुण्याच्या विकासावर जर का बोलायचं म्हणलं तर कोरोना काळात केलेलं काम, गेल्या तुम्हाला आठवा किती वेळा कचऱ्यावर इथं आंदोलन व्हायची. फुरसुंगीचा जो कचऱ्याचा डेपो तो आता नंदनवन झालाय. काय केलं ते सांगू नका, काय करणार ते सांगा. निश्चितपणे या ठिकाणी आपण नवलेपूरचा जो उतारा पूर्ण स्लोप आहे त्या ठिकाणी एक स्मशानभूमी पलीकडची जी अतिक्रमण आहेत ती पण शिफ्ट करायची पूर्ण प्रयत्न चालले. त्याचं ॲक्विजिशन चालू आहे. त्याचा नवीन डीपीआर करून तो स्लोप सरळ तिथं फ्लायओव्हर करण्याचा डीपीआर नितीनजींनी मान्य केलेला आहे. त्याच्यावर काम चालू आहे, टेंडर प्रोसेस चालू आहे. कात्रज चौकातला मोठा डीपीआर झालं, चांदणी चौकाच्या धर्तीवर. ड्रग्ज नशेखोरी कशी ताब्यात आणणार, कसं थांबवणार हे पुण्यात पसरत जाणार जाळं? निश्चितपणे यात तुम्ही जर का बघितलं तर मागच्याच 10-15 दिवसापूर्वी पोलिसांनी एक मोठं कोम्बिंग ऑपरेशन या शहरात केलं. जेवढे म्हणजे आफ्रिकन किंवा असे काही लोक इथं या धंद्यात व्यवसायात आहेत त्यांच्या प्रत्येक घरात त्यांच्या घराचं कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्यातनं जवळपास 17 गुन्हेगार त्या दिवशी त्यांनी ट्रेस केले आणि शेवटच्या माणसांपर्यंत पोलीस आता. अच्छा, एक राजकीय प्रश्न विचारते तुम्हाला की कसब्यासारखा विधानसभा मतदारसंघ जो भाजपचा 30 वर्षांचा गड आहे तो रवींद्र धंगेकर खेचून घेऊ शकतात, तर 10 वर्ष खासदार आहेत इकडे तुमचे, ते हा अख्खा लोकसभेचा गड धंगेकर खेचून घेऊ शकतील असं नाही वाटत, किंवा तशी भीती नाही? हायवेवर एखादा अपघात झाला म्हणून सारखाच अपघात होतो का? हा अपघात धंगेकर निवडून येणं हा अपघात होता, तुम्ही निवडून येणं हा अपघात होता असं म्हणताय? दोनदा अपघात झालाय, अपघात दोनदा झालाय. अच्छा, एका प्रश्नाचं उत्तर द्या. मुक्ता टिळक यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीचा धसका घेऊन गिरीश बापटांनंतर पोटनिवडणूक झाली नाही का? निश्चित नाही. हा निवडणूक आयोगाचा सर्वस्वी निर्णय असतो. निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे या देशातली आणि त्यांच्या काय नियम आणि कठोर असे त्यातले कायदे आहेत. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबद्दल आपण आता नको बोलूया.
का पोटनिवडणूक होऊ शकली नाही इथे, काय वाटतं? आयोगाने जाहीर केली असती तर निवडणूक झाली असती. इथं झाली नाही, तशी चंद्रपुरात सुद्धा झाली नाही. मग तिथं बाळू धानोरकर गेले म्हणून तिथं जर का काँग्रेस घाबरली असं आम्ही म्हणायचं का? तर असं काही नाहीये. हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. निवडणूक घेणं आणि न घेणं. घेतली असती तर भारतीय जनता पार्टीने आपली ताकद तेव्हाही दाखवली असती, आत्ताही दाखवणार आहे. अच्छा, आगामी काळामध्ये वसंत मोरे आम्हाला रील्समध्ये दिसणार का? फक्त रील्समध्ये दिसणार की रिअलमध्ये पण दिसणार? मला वाटतं की रील्समध्ये दिसणारे आता इथं नाही आहेत. वसंत मोरे रिअलमध्ये दिसतो, नेहमी रस्त्यावरती दिसतो. आणि आता जे सांगितण्यात आलं ना की कोरोनाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या पुणे शहरामध्ये फक्त टेंडर लावायची कामं केली. आणि वसंत मोरे त्यावेळेस 365 दिवस रस्त्यावरती होता, घरात झोपला नव्हता कोरोना करून. पुढे काय करणार ते सांगा. पुणे शहराची आरोग्य व्यवस्था तुम्ही पाहिलं कुचकामी झालेली आहे. या आरोग्य व्यवस्थेवरती, वाहतुकीच्या विषयावरती, कचऱ्याच्या विषयावरती, पाण्याच्या विषयावरती या शहरामध्ये कामं केली पाहिजेत, ना की फोडाफोडीच्या विषयामध्ये. पण पुणे शहराचा विकास कामाच्या विषयावरती काम केलं पाहिजे, जे वसंत मोरे वंचित आघाडीच्या माध्यमातून करेल पुण्यामध्ये. अच्छा, फक्त एक राजकीय प्रश्न विचारते. अशी भरपूर चर्चा आहे या लोकसभा मतदारसंघात की वंचितच्या बाजूने तुम्ही उभे राहिल्यामुळे तुम्ही धंगेकरांची मतं तुमच्या बाजूने घ्याल आणि त्याचा अल्टिमेट फायदा भाजपला होईल. असं कधी होऊ शकणार नाहीये, हे भ्रम आहे. उलट मी या दोघांची कुणाची मतं खायला उभा राहिलेलो नाहीये. मी स्वतंत्र वंचित आघाडीच्या मतावरती उभा राहून निवडून यायला उभा राहिलेलो आहे. आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा पण अंदाज घेऊया. डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होतीये. काय तिथल्या लोकांचे मुख्य प्रश्न काय आहेत आणि आढळराव पाटील यांच्या बाजूनं काय प्रयत्न केले जात आहेत तिकडे? मुळामध्ये याच्या अगोदर 3 वेळा आढळराव पाटील हे खासदार म्हणून निवडून आले. तिथल्या लोकांशी त्यांची नाळ आहे. मागच्या वेळेला आम्ही सेलिब्रिटी म्हणून अमोल कोल्हेंचा प्रयोग केला, तो यशस्वी झाला. परंतु सेलिब्रिटी माणसं की समाजाच्या सुखदुःखात येत नाहीत आणि 5 वर्षामध्ये ते कुणाच्या सुखदुःखात आले नाही, कुणाची कामं केली नाहीत. आणि त्यामुळं यावेळेला 100% शिरूर लोकसभा मतदारसंघातले लोक त्यांना टाळल्याशिवाय राहणार नाही आणि आढळरावांना परत एकदा खासदार केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. आढळराव पाटील यांचे सुपुत्र इकडे चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. अमोल कोल्हे मागच्या वेळी जायंट किलर ठरले होते. यावेळी काय स्ट्रॅटेजी आहे आढळरावांची? खासदार नसताना सुद्धा 24/7 लोकांमध्ये उपलब्ध असणारा लोकसेवक म्हणून ही त्यांची ख्याती मागच्या 5 वर्षामध्ये दृढ झालेली आहे. आणि ह्याच गोष्टीच्या जोरावरती जे मतदारसंघाला अपेक्षित आहे, आपल्या सुखादुःखांमध्ये, आपल्या अडीअडचणीमध्ये आपला लोकसेवक, मग तो कॉर्पोरेटर असो किंवा खासदार असो, हा लोकांमध्ये उपलब्ध असलेला पाहिजे. आणि ह्या एका कानमंत्रावरती दादांनी मागची 5 वर्ष त्यांची काढलेली आहेत. इथे प्रत्येकालाच विजयाचा विश्वास आहे. धंगेकर म्हणतात आम्ही निवडून येऊ, भाजपच्या वतीनं सांगितलं जात आहे मुरलीधर मोहोळ निवडून येतील, वंचितच्या बाजूने सांगितलं जात आहे की वसंत मोरे निवडून येतील. इकडे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणेंना विजयाचा विश्वास आहे, तर शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयाचा विश्वास आहे. पण जनतेचा कौल काय, तो सगळ्यात महत्वाचा ठरतो. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जनता आपले प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवाराला निवडून देते का आणि त्यांच्या मनातला उमेदवार नेमका कोण, हाच महत्वाचा प्रश्न आहे. 4 जूनला चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एबीपी माझाची महाभारत यात्रा, रामेश्वरम ते अयोध्या. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.